भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्मा डॉक्टर जयंत आठवले, तसेच येथील स्थानदेवता प्रभू श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी, तसेच या कार्यक्रमाला वंदनीय उपस्थित असलेले संदीप महाराज खोसे यांच्या चरणी भावपूर्ण वंदन आणि उपस्थित आपल्या सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार. आज आपण सर्वजण या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलो आहोत. आताच महाराजांनी आपल्याला छान गुरुपौर्णिमेचं वर्णन सांगितलं. गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा, अर्थात गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. खरं तर आपल्या जीवनात जे गुरु आले, गुरूंचं प्रत्येक शिष्याच्या जीवनात खूप अनमोल आणि मोठं असं स्थान आहे. कारण देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपल्याला गुरुच दाखवतात आणि म्हणून गुरु आपल्या जीवनात श्रेष्ठ आहे. आणि आपल्याला जर प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे याच जन्मात ईश्वर प्राप्ती करणं. आणि जर हे ध्येय आपल्याला साध्य करायचे तर या ध्येयापर्यंत फक्त आणि फक्त गुरुच आपल्याला नेऊ शकतात. आणि म्हणून शिष्याने गुरूंची प्रत्येक क्षणोक्षणी कृपा आपल्याला कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त करायची आहे, त्या संदर्भातली एक छोटी कथा आहे. त्या कथेच्या माध्यमातून गुरु शिष्याच्या जीवनामध्ये येतात, शिष्यावरती कृपा कशी करतात तर तो भाग आपण समजून घेऊया. आपल्या सर्वांना आद्यगुरु शंकराचार्य माहिती आहे. अनेक लाखो शिष्य आद्य शंकराचार्यांचे होते. त्यामध्ये सनंदन नावाचे एक शिष्य होते आणि ह्या सनंदन नावाच्या शिष्याची गुरूंवरती अपार भक्ती होती, आढळ श्रद्धा होती आणि आद्यगुरु शंकराचार्यांचे पण विशेष लक्ष त्या शिष्यावरती होतं. आणि हे सगळं बघून इतर शिष्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मग आता गुरु तर अंतर्यामी असतात, प्रत्येक शिष्याच्या शंकेचं निरसन ते करतातच, त्यांना तर ते कळतच असतं. मग गुरूंनी त्यांच्या शंकेचं निरसन करायचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं तर एकदा सर्व शिष्यांना घेऊन गंगा नदीच्या तीरावर गेले आणि गंगा नदीच्या एका तीरावरती आद्यगुरु शंकराचार्य उपस्थित राहिले आणि दुसऱ्या तीरावरती सर्व शिष्य होते. आणि मग आद्यगुरु शंकराचार्यांनी सर्व शिष्यांना म्हणाले की तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. आता बाकी सर्व शिष्यांच्या मनामध्ये ना विचार निर्माण झाला की अरे नदी पार करायची कसं करायचं, तिथे तर नाव पण नाही आणि नदी तर पार करायची आहे, मग कसं करणार. बाकी सर्व शिष्य ह्याच विचारामध्ये राहिले. पण सनंदन यांनी काय केलं, गुरूंवरती त्याची तर आधीच अढळ भक्ती होती. गुरूंच्या चरणांचं स्मरण केलं, गुरूंना प्रार्थना केली आणि सरळ त्या पाण्यावरून चालू लागले. आणि जसं त्यांनी पाण्यावरती पाऊल टाकलं त्या क्षणी गंगा मातेने त्याच्या पावलाखाली कमळं निर्माण केली. अगदी नदी पार करेपर्यंत सनंद कमळांच्या पावलावरून चालत गेला आणि त्याने नदी पार केली. आता आपल्याला पण लक्षात आलं असेल ना की जर शिष्य आणि त्या शिष्याची जर गुरु शरणांवरती श्रद्धा आहे, गुरूंच्या शब्दावर श्रद्धा आहे, तर गुरु काहीही शिष्यासाठी करू शकतात. आणि त्यामुळे म्हणजे तो कमळावरून चालत गेला, त्यामुळे गुरूंनी त्या शिष्याचं नामकरण केलं पद्मपाद. म्हणजे खरं तर ही शिष्यासाठी अनमोल देणगी असते, पर्वणी असते की गुरूंनी त्याचं नामकरण करावं. आणि त्याचं नामकरण त्या दिवसापासून पद्मपाद असे झाला. अर्थात हे सगळं का होऊ शकलं, अर्थात सगळ्या शिष्यांच्या शंकांचं निरसन तर झालंच, पण त्याची जी अढळ भक्ती होती, अढळ श्रद्धा होती, त्या श्रद्धेमुळे गुरूंनी पण प्रतिकूल परिस्थिती त्याच्यासाठी अनुकूल केली आणि सहज त्याला नदी पार करून नेला. म्हणजे जर आपण पण गुरुचरणांवरती अशी अढळ श्रद्धा ठेवली तर मग का नाही आपल्याला आपले गुरु असे प्रत्येक संकटातनं बाहेर नेणार. जर सनंदनला नेऊ शकतात तर मग आपल्याला नाही का नेऊ शकत. मग आपण तपासायचं आहे की आपली भक्ती कुठे कमी पडते का, तर हा भाग आपण पण बघायला पाहिजे.
ठीक आहे, आता आपल्याला गुरूंची कृपा मिळवायची आहे, साधना पण करायची आहे. साधना केल्याशिवाय तर गुरुप्राप्ती होऊ नाही शकत. मग आता बघतोय आपण समाजात जर आपल्याला साधना करायची आहे, तर समाज कसा आहे? बाहेरची समाजाची परिस्थिती कशी आहे? सगळी आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर किती अस्थिर परिस्थिती आहे. मगाशीच महाराजांनी सांगितलं, की कधीही तिसरं महायुद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आता समाजामध्ये आहे. अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे. भले त्यांनी करार केला होता, पण मोडणं आपल्याला सर्वांना माहिती असेल, आपण सोशल मीडियावरती बघतच असू. मग त्यांनी मोडलं. असेच अनेक देशांमध्ये पण युद्धाची परिस्थिती आहे. म्हणजे आज आपल्या सर्वांवरती, नव्या विश्वावरती तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. कधीही युद्ध होऊ शकतं आणि कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती आता आहे. मग आता आपल्याला हे एवढंच आहे का? एवढंच नाहीये. तर बघा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजे AI, आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांना पण माहिती असणार. AIच्या माध्यमातून आता आपल्या हिंदूंना ज्या काही नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्यांवरती पण संकट आली आहेत. म्हणजे काही जणांना असं आहे, की म्हणजे ही जी परिस्थिती बघता, की परत आपली मुलं खूप हुशार आहेत, तरी पण त्यांना नोकरी लागेल का? याची खात्री नाही, म्हणून पण अस्वस्थ आहेत. आणि मुलांना नोकरी नाही लागत म्हणून आई-वडील तणावाखाली आहेत. मुलांची लग्न लवकर होत नाहीत त्यामुळे, आणि म्हणून आई-वडील पण तणावामध्ये आहेत. नव्या छोटी-छोटी मुलं जी शाळेमध्ये जातात ना, तर त्या छोट्या-छोट्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा आता नैराश्याची भावना आहे, तणावाचं वातावरण आहे. आता एखादा जर कठीण प्रसंग त्या मुलांच्या समोर आला, तर मुलं त्या प्रसंगाला समोर जाऊ शकतात का? विचार करा. ते मुलांचं सोडा, आपण पण एखाद्या कठीण प्रसंगात समोर जाऊ शकतो का? हे पण आपण अनुभवू शकतो. तर हे असं का होऊ नाही शकत? आहे ना असं सगळं वातावरण समाजामध्ये, तुम्ही पण अनुभवलं असेल. तर आता आपल्याला स्थिर करणारं एकमेव ठिकाण आहे आणि ते म्हणजे श्री गुरूंचे चरण. जर आपण गुरुचरणांशी एकरूप झालो, गुरुचरणांच्या जवळ गेलो, तर आणि तरच हे सगळ्या कठीण प्रसंगाला आपल्याला सामोरं जाता येईल. आपण प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये स्थिर राहू शकतो. पण जर आपल्याला आता गुरूंची कृपा प्राप्त करायची, तर त्याच्यासाठी साधना करावी लागते. ज्याला साधना शिकायची आहे ना, तर आपलं स्वागत कक्ष आहे. स्वागत कक्षावरती हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कक्ष आहे. तिथे नाव नोंदवू शकता. आपल्याला ना विनामूल्य धर्म शिक्षण किंवा साधना त्या माध्यमातून शिकवली जाईल. आताचा जो काळ आहे ना, तर तो परिवर्तनाचा काळ आहे. म्हणजे युगायुगांचा संधीकाल आहे. एका युगातून दुसऱ्या युगात परिवर्तन होण्याचा काळ आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल, की अशा परिवर्तनाच्या काळामध्ये जर साधना केली, संधी काळात साधना केली, तर त्याचं खूप पटीमध्ये पुण्य आपल्याला प्राप्त होतं. खूप कमी कालावधीमध्ये आपली अधिक साधना होते. मग आपल्याला चांगली संधी आहे ना, जे काळ कमी आहे, ठीक आहे, परिस्थिती पण प्रतिकूल आहे सध्याला, असू देत ना, पण तरी पण जर आपण श्रद्धेने साधना केली, गुरुचरणांवर श्रद्धा ठेवून साधना केली, तर खूप कमी कालावधीमध्ये आपली आध्यात्मिक प्रगती होते. आत्ताच तुम्ही आध्यात्मिक प्रगतीचं उदाहरण असं केदारी काकूंच्या माध्यमातून ऐकलं. तशी त्यांची प्रगती झाली, तशी आपली पण होणारच आहे. आता बघा, आता हे गुरुच आपल्याला पुढे घेऊन जातात, कारण गुरु शिष्याची सर्वांगीण प्रगती करून घेतात. आता गुरु हे ना, म्हणजे हे काही देहदारी नाहीये. गुरु हे तत्व आहे, ते अनादी अनंत आहे. गुरु देहाने किती वेगळे असले, तर अंतर्यामी गुरु हे एकच असतात. गुरु म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ईश्वराने सगुण रूप धारण केलं, ते म्हणजे गुरु. म्हणजे ईश्वराचं कार्य करण्यासाठी गुरु भूतलावरती अवतरित झाले, आणि गुरूंचं जे ईश्वराचं जे कार्य आहे, जे म्हणजेच धर्म कार्य आहे, ते करण्यासाठी गुरु पृथ्वीवरती अवतरित झाले, आणि अनेक शिष्यांच्या माध्यमातून गुरु ते धर्म कार्य करून घेत आहेत. अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपण बघतो, की म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही ही सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये ते खूप आधीपासूनच आहे. आपला सनातन वैदिक हिंदू धर्म काय सांगतो? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्म मोडकळीस येतो, तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा गुरु शिष्य परंपराच पुढे येते. गुरु फक्त काही शिष्याला साधना नाही सांगत. जेव्हा धर्माला ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा हीच गुरु शिष्य परंपरा पुढे येते आणि पुन्हा धर्माची पुनर्स्थापना करते. आता अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्यांना हाताशी धरून पुन्हा हिंदू धर्माची स्थापना केली होती. विद्यारण्य स्वामी यांनी हरिहर बुक्कराय यांच्या माध्यमातून धर्माची पुनर्स्थापना केली.
त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून ही गुरु शिष्यच्या जोड्या आहेत की ज्यांनी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी कार्य केलं. नव्हे एवढंच नाही, आत्ताच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची पुनर्स्थापना केली. आणि म्हणूनच आपल्याला आज आपण जे महाराष्ट्रामध्ये राहतो ना, ते हिंदवी स्वराज्य त्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं. तर ही आदर्श गुरु शिष्य परंपरा आपल्या धर्मामध्ये आधीपासूनच आहे. म्हणजे गुरु ना शिष्याला सर्वच बाजूनी परिपूर्ण बनवतात, अजिबात इकडे तिकडे त्याला जाऊ देत नाही. म्हणून गुरु पण आपण जे आपल्याला जे गुरु मिळालेले असतात त्या गुरु शिष्याला असंच कधी सोडत नाही, त्याची सर्वांगीण प्रगती करून घेतल्याशिवाय. आता आपल्याला गुरु कार्य करायचं आहे, धर्म संस्थापनेचं पण कार्य आपल्याला करायचं आहे. ते कार्य खूप मोठं आहे, त्या कार्यामध्ये आपल्याला योगदान द्यायचं आहे. आणि हे जर योगदान द्यायचं असेल आपल्याला गुरु कार्यात, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपला धर्म ओळखता यायला पाहिजे. आपल्याला आपला धर्म कुठे आहे आणि अधर्म कुठे होतो हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. यालाच काय म्हणायचं व्यावहारिक भाषेमध्ये, स्वबोध आणि शत्रुबोध. आपल्याला कळलं पाहिजे स्वबोध कुठे असतो आणि शत्रुबोध कुठे आहे. स्वबोध म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर स्वबोध म्हणजे काय, तर आपलं सामर्थ्य, आपली क्षमता आणि आपल्यामध्ये काय उणिवा आहेत, आपण कार्याची काय दिशा ठेवू शकतो, आपली क्षमता बघून, याला म्हणायचं स्वबोध. म्हणजे स्वतःला जाणणं आणि त्यानुसार कृती करणं म्हणजे स्वबोध. आता एक हिंदू म्हणून जर स्वबोध बघितला तर हिंदू म्हणून सोबत काय येतं आपला, तर आपल्या हिंदूंच्या ज्या धर्म परंपरा आहेत, चालीरीती आहेत, जे संस्कार आहेत, तर हे सगळं ओळखणं, आपले जीवन मूल्य, आपले नीती मूल्य जपणं म्हणजे सोबत. हिंदू म्हणून ना मग आपल्याला ना आपल्या हिंदू धर्माविषयी यासाठी सर्वच माहिती पाहिजे, तर म्हणायचं खरं तर आपल्याला सोबत आहे. आणि बघा आता आपल्याला सोबत नसल्यामुळं आपल्याला काय होत आहे की आपल्यावरती अनेक संकट येतात. मग आपल्याला ती संकट ओळखता पण येत नाही. त्यानंतर आपल्या धर्मावरती संकट येतात, आपल्या अस्तित्वावरती, आपल्या संस्कृतीवरती संकट येतात, तर हे आपल्याला ओळखता येत नाही. आणि याला म्हणायचं शत्रुबोध. स्वबोध आणि शत्रुबोध हे दोन्ही जरी आपल्याला ओळखता नाही आले, एक जरी कमकुवत पडला तरी हळूहळू समाज दुर्बल होतो. आणि आता सांगा, आपल्या हिंदूंना खरंच स्वबोध आणि शत्रुबोध आहे का हो? आणि मग आपला हिंदू समाज कमकुवत नाहीये का आता? मग आपल्या ह्या कमकुवत समाजाला धर्मशिक्षण देणं, साधना शिकवणं हे आपलं अति कर्तव्य नाहीये का? हिंदू म्हणून ही आपली साधना आहे की समाजाला ह्या सगळ्याची जाणीव करून आपण द्यायला पाहिजे. आता हे जे झालंय ना, तर जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ना आपल्या हिंदूची सगळी मानसिकताच कमकुवत करून टाकली. आपल्याला काय शिकवलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर? सर्व धर्म समभाव. हा सर्व धर्म समभाव फक्त हिंदूंना सांगण्यात आला आणि हिंदूंनी पण सोबत शत्रुबोध त्यापुढे शिकूनच नाही घेतला. आणि त्याच्यामुळे काय झालं, अनेक हिंदू धर्मावरती आघात होऊ लागले. का, तर आमच्या हिंदूंना ना सोबोध आहे ना शत्रुबोध आहे. आता बघा, पण जे इतर पंथी आहेत ना त्यांना मात्र अगदी लहानपणापासून सोबत पण आहे आणि शत्रुबोध पण आहे. आता सोबत कुठे मिळतो त्यांना, बघा त्यांच्या मदरशामधून, चर्चेस मधून त्यांना धर्म शिकवतात की नाही? मग आहे ना त्यांना सोबत, काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, हे सगळ्याचं शिक्षण त्यांना तिथे मिळतं. म्हणजेच त्यांना सोबत शिकवला जातो. आणि शत्रू कोण आहे ते शत्रूला निस्तेनाबूत कसं करायचं हे पण शिकवलं जातं. म्हणजेच त्यांना शत्रुबोध पण आहे. मग आमच्या हिंदूंना हे कुठे मिळतं? मग आपल्याला या सगळ्यात आता बघा, आता हा सोबत शत्रुबोध असल्यामुळं जे अन्य पंथीय आहेत त्यांची कट्टरवादी भूमिका किती कट्टर आहे. ते जेव्हा समजा आता ते भारत भूमीमध्ये जन्माला येतात पण स्वतःला भारतीय म्हणून घेतात का? वाटतं का त्यांना मी भारतीय आणि भारताप्रती माझं काहीतरी कर्तव्य म्हणून करतात? असं आपल्याला दिसणारच नाही. जेव्हा निवडणुका येतात, त्यांचा प्रभाग असतो, निवडून आले तर त्यांचा प्रभाग हिरवा करून सोडतात. समजा ते निवडून आले, उपमहापौर झाले, तर त्यांचं दालन, त्या दालनामध्ये ते टिपू सुलतानाचा फोटो लावतात ना. मग आता हा स्वभाव शत्रुबोध त्यांना लहानपणापासून आहे आणि म्हणून त्यांची ही मानसिकता आहे.
आता आपल्याला पण हा भाग सगळा शिकायचा आहे. आता सेलिब्रिटी जर असतील ना, तर सेलिब्रिटी झाले की असहिष्णुतेचा कांगावा करतात. त्यानंतर ते समजा काही भाग असतो असा, की जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवतात हिंदूंच्या धर्माबाबतीत. समजा चॅरिटीमध्ये घुसले तर धर्मांतरण करतात. कितीतरी मोठ्या प्रमाणावरती आमच्या हिंदूंवरती कितीतरी प्रमाणामध्ये असे आघात होताना आपल्याला दिसतायत. आपल्याला पण असं वाटत नाही, की हे आघात आमच्या हिंदूंवर होतायत, आमच्या धर्मावरती होतायत. पण हे ना आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. बघा आघाताचा विषय आपण बघतोय, तर आघाताच्या संदर्भात आपल्या हिंदूंना सोबत शत्रू होत नसल्यामुळे लव्ह जिहाद केवढा मोठा आघात आमच्या हिंदूंवरती होत आहे. आता आपण म्हणजे फक्त उदाहरणं सांगण्यापेक्षा ना, आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कितीतरी उदाहरणं बघत असू ना लव्ह जिहादची. कितीतरी आमच्या हिंदू मुली लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या असतील. पण हे आपल्या हिंदूंना कळत नाही. पण जे अ, इतर पंथीय आहेत, तर त्यांना ना लहानपणापासून त्यांच्या मनामध्येच तो लव्ह जिहाद आहे. त्यांना काय करायचंय? तर भारताला गजवाये हिंद बनवायचंय. म्हणजे भारतामध्ये त्यांना इस्लामिक स्टेट बनवायचंय. इस्लामचं शासन त्यांना भारतामध्ये आणायचंय आणि म्हणून सगळ्या बाजूने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता हा लव्ह जिहाद काय आत्ताचा आहे का? तुम्हाला असं वाटेल हा आत्ताचा काही वर्षांपासून आलाय. अजिबात नाही. 1400 वर्ष पूर्वीचा लव्ह जिहाद आहे. बाबर, अकबर त्यांच्या काळामध्ये लव्ह जिहाद होत होते आणि तेव्हापासूनची जी विचारसरणी आहे ती आतापर्यंत आमच्या हिंदूंच्या स्त्रिया किंवा हिंदूंच्या मुली यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्यासाठी शर्तीने प्रयत्न करतात. आणि हे शिकवलं कुठे जातं? त्यांना त्यांच्या मदरशांमधून. आता आपल्या हिंदूंना हे असं काय आहे का कुठेतरी शिक्षण मिळेल आणि आमचे हिंदू मुली त्यातनं वाचणार आहेत? असं होत नाही ना. आता बघा, आता खूप लांबचं उदाहरण पण नको घ्यायला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाशिकमध्ये काय झालं? कॉर्पोरेट जिहाद म्हणायचं त्याला. कंपनीच्या माध्यमातून होणारा जिहाद. त्याला म्हणायचं कॉर्पोरेट जिहाद. किती पद्धतशीरपणे लव्ह जिहादचं रॅकेट त्या कंपनीत चाललं होतं. चाललं होतं ना कितीतरी आमच्या ते काय करायचे हिंदू मुलींना तिथे निवडून घ्यायचे नोकरीसाठी आणि त्यांचे जे वरिष्ठ असायचे, तर ते वरिष्ठ अधिकारी म्हणून मुसलमान मुलांना नेमायचे. आता वरिष्ठ जे म्हणतील ते आमच्या मुलींना करावं लागायचं. बरोबर आहे ना? मग त्यांचं कितीतरी मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण त्या माध्यमातून होत होतं. ते आता उघड झालं. पण असा हा जो कॉर्पोरेट जिहाद आहे विप्रो कंपनीमध्ये पण सुरू आहे. SBI मध्ये पण आहे, मुंबई, दिल्ली अशा अनेक ठिकाणी हा कॉर्पोरेट जिहाद होताना आपल्याला दिसतो आहे. अशा आता अनेक प्रकरणं समोर येत आहेत, उघड पण झालेत की लव्ह जिहादमुळं काय काय होतं आहे. आमच्या हिंदूंच्या मुलींचं लैंगिक शोषण होतं त्या लव्ह जिहादमुळे आणि त्या मुलींचं पुढे काय होतं तर त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातं. काही मुलींना तर परदेशात विकलं जातं, काहींची हत्या होते. तुम्हाला माहिती आहे श्रद्धा वालकर केलं ना तिचे 35 तुकडे आणि ठेवलं ना फ्रीजमध्ये. ठेवलं की नाही सुटकेसमध्ये भरलं. आपल्या समोर झालेली घटना आहे. आपण सगळेजण सोशल मीडियावरती आहोत. आपल्याला नक्कीच ऐकायला आलेली घटना आहे. तरी पण आता अजून पण आमच्या मुली काय म्हणतात? एवढं सगळं होतंय. आता केरळ स्टोरी हा चित्रपट आलेला हिंदूचे डोळे उघडण्यासाठीच होता. पण तरी पण आमच्या हिंदू मुली काय म्हणतात? मेरा अब्बुल वैसा नहीं है, वो अलग है. म्हणतात ना आमच्या मुली. मग आता लक्षात घ्या असं जर होत असेल, आता त्या काय करतात जेव्हा लग्न करतात, निकाह करतात, ज्या मुलीला भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू म्हणून जे स्वातंत्र्य असतं ते सगळं स्वातंत्र्य तिथे हिरावून घेतलं जातं. काळ्या बुरख्यात राहावं लागतं 4-4 चौकींसह. अधिक पण असतील. तिथं गोमांस खावं लागतं. जी मुलगी हिंदू धर्मात असताना कधी देवाला पाया पडणार नाही, आई बाबांना नमस्कार करणार नाही, ती मुलगी तिथे 4-4 वेळा नमाज पडते. केवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या मुलींची आणि हिंदूंची जागृती करणं आवश्यक आहे हे याच्यातनं आपल्याला लक्षात येईल. तरी आमच्या हिंदूंच्या मुलींना कळत नाही की अरे लव्ह जिहादमध्ये गेलं तर काय होऊ शकतं. आता हे का सगळं होतं तर आम्हा हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळं. धर्मशिक्षणाचा अभाव हे एक पहिलं कारण आहे आणि म्हणून ना आपल्या सर्वांना आपल्या हिंदूंना धर्मशिक्षित करणं पहिलं गरजेचं आहे. आता हे धर्मशिक्षण आम्हाला कुठल्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयात शिकवलं जातं का? आता बघा इतर पंथांमध्ये त्याची सोय आहे.
त्यांना धर्म शिक्षण शिकवण्याची. आमच्या हिंदूंना कुठल्या शाळेत, महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये त्यांना हे धर्माचं शिक्षण शिकवलं जातं. नवे नवे आमची मंदिरं आहेत, मंदिरांमध्ये तरी ही सुविधा आहे का आमच्या हिंदूंना धर्म शिक्षण देण्याची? आता ही काळाची गरज बनली आहे. आपल्या हिंदूंची मंदिरं आपले शक्तिस्थान, श्रद्धास्थान व्हायला पाहिजे आणि तिथून धर्म शिक्षणाचंच ते केंद्र बनले पाहिजे, असा आता आपला प्रयत्न असायला पाहिजे. तर आणि तरच आमच्या हिंदूंवरती होणारे आघात हे थांबू शकतात. आता आपल्याला प्रतिकार करायचा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला प्रतिकार करायचा आहे. तर आमच्या मुलींना फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोगाचं नाही. आपण काय करतो ना, मुला-मुलींना शिकवतो ना, खूप सारं शिक्षण देतो. बघा, आपण बघितलं कॉर्पोरेट जॅजच्या माध्यमातून आमच्या किती मुलींच्यावरती अत्याचार झालेत. मग आता ह्या मुलींना, आपल्या हिंदूंना फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान देणं आवश्यक आहे का? त्यासाठी त्यांना छत्रपती शिवरायांना जसं जिजामातेनं बाळकडू पाजलं होतं, तसं बाळकडू आमच्या हिंदूंना पाजण्याची आवश्यकता आहे, धर्म शिक्षण देऊन. आणि हे प्रत्येक घरातून संस्कार व्हायला पाहिजेत, तर आणि तरच हे बाळकडू त्या प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा रामराज्य होतं, माता सीतेचं हरण झालं आणि माता सीतेचं हरण झाल्याने म्हणून रामायण घडलं. माता द्रौपदीचं, तिच्यावरती अतिप्रसंग झाला आणि महाभारत घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू महिलांवरती जेव्हा अत्याचार होत होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा चौरंगा केला, केला की नाही? आपण ऐकतो ना त्या संदर्भामध्ये. मग असंच आता आपल्याला पण करण्याची गरज आहे. म्हणजे काय करायचंय आपल्याला? तर आपल्याला आपल्या कुवतीनुसार, आपल्या शक्तीनुसार आपल्याला धर्माचं जे ज्ञान आहे ते स्वतः घ्यायचं आहे. म्हणजे सगळं धर्म शिक्षण आपण स्वतः पहिलं शिकायला हवं आणि मगच ते धर्म शिक्षण इतरांना द्यायला पण हवं. पण आपल्याला घ्यायचं तर आहेच, आपल्याला नाही देता येते. आपण जिथे धर्म शिक्षण वर्ग चालतात, जिथे सत्संग चालतात, जिथून धर्म शिकवला जातो, तिथे आपण एकत्रित येऊन आपल्या मुलांना, महिलांना, कुटुंबांना धर्म शिक्षण द्यायला पाहिजे. तर आता ही काळाची गरज आहे आणि खूप आवश्यक पण आहे हे सगळं होणं. आणि हे फक्त काही एकाने कार्य करून होणार नाहीये, तर हे कार्य आपल्या सर्वांना करावं लागणार आहे. आता हे लव्ह जिहादचं षडयंत्र ओळखून ना, हिंदू जन जागृती समितीने काय केलंय, तर बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित हे अभियान राबवलंय. ते मोठ्या प्रमाणात हे अभियान आपण राबवतो आहे. त्या माध्यमातून हिंदूंची जागृती व्हावी यासाठी अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून आपण हिंदूंचं प्रबोधन करतो. हिंदू महिला, मुली, नव्या नव्या मुलांनाही स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे देतो. आता जर आपल्याला पण हे सगळं शिकायचंय, तर ना आपण पण आपल्या मुलांना, मुलींना, आपल्या कुटुंबातल्यांना या धर्माचं शिक्षण देण्यासाठी या कार्यात सहभागी व्हायला पाहिजे. ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचे, बाहेर कक्ष आहे समितीचा, त्या कक्षावरती आपण आपल्या नावाची नोंदणी करून जाऊ शकता, की जेणेकरून मग आपल्यापर्यंत समितीचे साधक पोहोचतील आणि तो विषय सर्वांपर्यंत पोहोचेल. आता फक्त लवजिहांचं संकट आपल्यावरती आहे का? तर नाही, धर्मांतरणाचं पण संकट आपल्यावरती आहे. आता खूप सगळ्यांना ह्याविषयी पण माहिती आहे, खूप आपण या विषयामध्ये कोण नाही जाणार. पण आपल्याला माहिती आहे का, हे जर धर्मांतरण झालं, आता 6 राज्य असे भारतातले की जे तिथे धर्मांतरण होऊन ते अल्पसंख्याक झालेले आहेत. आपल्याला ह्या धर्मांतरणाचं एक उदाहरण म्हणून बघा, काश्मीर आपण बघितला, काश्मीरची आत्ताची म्हणजे जी अवस्था होती, तर तिथले जे काश्मीरी जे हिंदू पंडित आहेत, त्यांचे ते गर्भश्रीमंत होते. सफरचंदाच्या बागा त्यांच्या, 7-7 मजली इमारती त्यांच्या, सोडून जावं लागलं का? तर हे सगळं असं वातावरण तिकडे सुरू झालं म्हणून अजून पण त्यांना काश्मीरमध्ये जाता नाही आता. मग आता जर तशी स्थिती आता झाली, तर आपलं पण काय होऊ शकतं हा भाग आपण बघू शकतो. आता धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोरम आहे, ही राज्य पूर्ण अल्पसंख्याक झाली आहेत. 50% पेक्षा जास्त तिथे ख्रिश्चनांची संख्या आहे. म्हणजेच काय झालं, आता हा 2011चा अहवाल आहे. 2027च्या अहवालानुसार तर ते राज्य पूर्ण अल्पसंख्याकच आहेत. म्हणजे हिंदूच अल्पसंख्याक झालेले असणार त्या राज्यांमध्ये. एवढी वाईट परिस्थिती आहे. मग आपल्याला जर ही थांबवायचं ना, तर आपल्याला काय करायला पाहिजे, स्वतः धर्म शिक्षण घ्यायला पाहिजे आणि इतरांना पण धर्म शिक्षित करायचंय. आता धर्मांतरण फक्त तेवढ्याच बाबतीत नाही होत आहे, आपण स्वतःहून पण धर्मांतरित होतो. आता कसे होतो बघा,
आपले जे सण उत्सव व्रत आपण साजरे करतो त्याच्यातून पण आपण धर्मांतरित होतो. आपल्या बघा पूर्वीची आपली पारंपरिक संस्कृती जी आहे, आपल्या स्त्रिया किती छान सुंदर पोशाख धारण करायच्या. नऊवारी साडी, सहावारी साडी घालायच्या. आता पुढारलेपणाच्या नावाखाली आपण म्हणजे महिला जीन्स पॅन्ट घालताना दिसतात, छोटे-छोटे कपडे घालताना दिसतात. हे एक प्रकारचं धर्मांतरण नव्हे का? आपण वाढदिवस साजरे करतो. वाढदिवस साजरे करताना आपण केक आणतो, मेणबत्त्या फुलतो आणि वाढदिवस साजरा करतो. हे पण धर्मांतरण नव्हे का? आता बघा, आता आपली वैदिक हिंदू पद्धतीनुसार आपण जे लग्नविधी करतो, त्याच्यामध्ये साखरपुडा करतो. त्या साखरपुड्याचा विधी एकदम शास्त्रोक्त होतो आणि तो झाल्यानंतर केक कापला जातो. हे पण धर्मांतरण नव्हे का? तुम्हाला हे लक्षात येते का याचा गंभीर परिणाम? पुढे पुढे लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण होईल की साखरपुडा झाला की केक कापायचा असतो. बनणार की नाही पुढे ही चालीरीत बनणार? मग आता आपल्याला ह्या गोष्टींना थांबवणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी पण आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. अनेक शत्रू भारतामध्ये आहेत. काही वैचारिक स्तरावरती पण आहेत. तुम्ही आता सध्याला जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन बघितलं असेल. तुम्हाला पण सर्वांना लक्षात आलं असेल की ते आंदोलन कशासाठी होतं, त्याचा परिणाम काय झाला. कशासाठी होतं ते आंदोलन? नीटच्या परीक्षेसाठी होतं. त्याला किती वेगळं वळण गेलं. रामाविषयी त्याच्यामध्ये अपशब्द बोलले गेले. अल्लाविषयी गाणं गायलं गेलं. आणि त्यात तिथं असं वाटलं की बाबा ते नीटच्या पेपरसाठी ते आंदोलन होतं की आमच्या हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी ते आंदोलन होतं. हाच विचार आहे. बघा, त्यामध्ये ज्या लोकांनी भाषणं केली त्यामध्ये ते जे एकदम आवारच्या भाषेमध्ये बोलते, अश्लील शब्दांमध्ये ते बोलले. तर लक्षात घ्या, ते जे बोलले ना अश्लील शब्दांमध्ये, 30 सेकंदामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला, लाखो लोकांपर्यंत गेला. पसरवणारे आमचे हिंदूच. आमचा हिंदुस्थान आहे, काय चाललंय आमच्या देशामध्ये. मग हे सगळं जर थांबवायचं असेल ना, तर त्याच्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. आता आपल्याला काय वाटतं ना, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की इंग्रजी भाषा ही विश्वभाषा झाली आहे. आपण पण आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा इंग्रजी शाळांमध्ये घालतो की जेणेकरून त्यांना ती भाषा बोलता येईल, नोकरी चांगली मिळावी. का असं आहे? आमची हिंदू संस्कृती, परंपरा, आमचे हिंदू वाङ्मय एवढे कमकुवत आहेत का? किती प्राचीन आणि किती प्रगल्भ आमचं ज्ञान आहे. आता परदेशातले लोक आमच्या भारतामध्ये येतात, आमची संस्कृती शिकून घेतात आणि आमच्या संस्कृतीनुसार आचरण करायचा प्रयत्न करतात. आणि मात्र आमचे हिंदू परदेशी संस्कृती स्वीकारण्याच्या मागे लागले. हे पण धर्मांतरण नव्हे का? मग हे जर थांबवायचंय तर आपल्याला जे गुरुदेव सगळ्याच बाजूने शिष्याला परिपूर्ण बनवतात. म्हणजे हे सगळं सांगतात उपाययोजना पण सांगतात. त्याच्यावरती उपाययोजना आहे. मग आता याच्यावरती उपाययोजना काय आहे? तर पहिल्यांदा आपल्यावरती होणारे आघात आपण समजून घ्यायचे. म्हणजे स्वबोध काय आणि शत्रुबोध काय आहे, हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यानंतर फक्त संकुचित वृत्ती नाही ठेवायची. मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित, माझी मुलगी सुरक्षित आणि माझा मुलगा सुरक्षित आणि एकूण माझं वातावरण घरातलं सुरक्षित. म्हणून मी काय नाही करणार. ही जी संकुचित वृत्ती आहे ना, ती बाजूला ठेवून आता आपल्याला कार्य करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे जटायूचं. माहिती आहे ना सर्वांना जटायू रामायणातलं? जेव्हा माता सीतेचं हरण होत होतं, तेव्हा ती जाताना ती ओरडत होती, सोड म्हणून सांगत होती रावणाला. आणि हे जटायूने बघितलं. मग जटायू काय असं नाही म्हणला की राम तर केवढा मोठा अयोध्येचा राजा आहे, त्याच्याकडे केवढं मोठं सैन्य दल आहे, येईन आणि सोडवेल ना सीतेला, मी कशाला प्रयत्न करू, असा म्हणला करा जटायू. त्यांनी काय केलं? त्याला कळलं होतं की हा अधर्म आहे आणि हा अधर्म थांबवणं माझी साधना आहे. आणि म्हणून तो त्याच्या शक्तीनिशी, त्याची शक्ती केवढी पण तरी पण त्याच्या शक्तीनिशी उठला आणि तो रावणावरती आक्रमण केलं. रावणाने त्याचे पंख छाटले, पण तरी जटायूने त्याचा धर्म नाही सोडला आणि म्हणून जटायू इतिहासात अजरामर झाला. आता आपल्याला पण जटायू सारखी भूमिका बजावायची आहे. खारुताई सारखी नव्हे, आता मोठीच भूमिका आपल्याला बजावावी लागणार आमच्या हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी. आता अजून पण बाकीची उदाहरणं आहेत, आपण ती उदाहरणं घेत नाही आहोत. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, तर आताचा येणारा खूप मोठा आपत्काळ आहे. मगाशी महाराजांनी पण सांगितलं की
तर आता ना तिसरं महायुद्ध कधी होऊ शकतं त्यासाठी आपण सगळ्यांनी आपत्काळाची सिद्धता करून ठेवायला पाहिजे. आता बघितलं ना आपण जेव्हा युद्ध सुरू झालं तर त्यावेळेला गॅसची टंचाई निर्माण झालेली किती उलथापालथ झाली. मग असं पुढच्याही काळामध्ये होऊ शकतं. तर त्यासाठी आपण स्वतः काय करायला पाहिजे, तर त्या आपत्काळाची सिद्धता तयार करून ठेवायची. आता आपत्काळ आहे, आपल्याला साधना करायची आहे. साधना काय करायची आहे? साधना केली तरच गुरुबळ मिळणार आहे आणि गुरुबळासाठी साधना करणं आवश्यक आहे. साधना म्हणजे काय? तर ईश्वर प्राप्तीसाठी दररोज करायचे प्रयत्न म्हणजे साधना. मग आपल्याला साधना काय करायची? देवाने ना आपल्याला अशा विशिष्ट कुळात जन्माला घातले. त्या कुळाची कुलदेवता ही आपली खरी आध्यात्मिक प्रगती करणारी देवता आहे. म्हणजे आपली कुलदेवता जर भवानी देवी असेल तर श्री भवानी देवे नमः असा नामजप आपल्याला करायचा आहे. महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः. हं? तुम्हाला नामजप माहिती करून घ्यायचा असेल तर साधकांशी संपर्क करू शकता. आता एवढंच नाही, ही कलियुगाची देवता आहे. याच्या सोबत आपल्याला आपल्या प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळे त्रास होतात. बघा आता त्रास कसे होतात. खूप पैसा घराने तो टिकत नाही. आपली खूप मुलं शिकलेली असतात, नोकरी लागत नाही. नोकरी लागली तर त्यांची लग्न जमत नाही. लग्न झाली तर नवरा बायकोमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. जर त्यांचं जमलं व्यवस्थित झालं तर त्यांना मुलं होत नाही, झालं तर अपंग मूल जन्माला येतं. एखाद्याच्या घरात व्यसनाधीन व्यक्ती असतो. तर ही सगळी जी कारणं आहेत ते पूर्वजांच्या त्रासामुळे आहेत. आणि याच्यावरती उपाय म्हणून श्री गुरुदेव दत्त हा जप आपल्याला करायचा आहे. तर हा आपण 9 माळा किंवा 30 मिनिटं असं करू शकतो. नामाला स्थळ, काळ, आसन असं असं कुठलंच बंधन नाही. कधीही आपण नामजप करू शकतो. कुलदेवतेचा पण आणि दत्ताचा पण. दत्ताचं थोडं बसून केलं तर फायदा आहे. ज्याला शक्य नाही त्यांनी कामात पण करू शकता. पण मला जमलंच नाही असं म्हणण्याऐवजी काहीतरी करणं अपेक्षित आहे. आता ह्या सोबत आपलं तन मन धन गुरूंचरणी म्हणजे ईश्वरचरणी अर्पण करायचं असतं. मग मगाशी महाराजांनी पण सांगितलं, शरीराने सेवा करायची म्हणजे धर्मकार्यात सहभागी व्हायचं. मनाने अखंड नामस्मरण करायचं कुलदेवतेचं. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली म्हणून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आणि आपण जे कमवतो ते जे धन कमवतो त्यातला काही भाग राष्ट्र आणि धर्माचं जे कार्य सुरू आहे त्या कार्याच्या ठिकाणी आपण ते धन अर्पण करायचं. म्हणजेच ते सत्पात्री दान होतं. मग असा आपण प्रयत्न करू शकतो. आता आपल्याला हिंदवी स्वराज्य आणायचं, रामराज्य येणार आहे. तर यासाठी सर्वांनी दररोज आपल्या घराघरात रामरक्षा म्हणायला हवी आहे. ती पण अर्थासह भावपूर्ण अर्थ समजून दररोज रामरक्षा म्हणावी. म्हणजे रामाचे गुण आपल्यामध्ये आपोआप येतात. त्यानंतर हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र आपण पण म्हणायचं, आपल्या मुलांना पण म्हणायला लावायचं. जेव्हा रामाचं राज्य होतं, असं म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. तसंच आहे. जर आपल्याला रामासारखा राजा हवा तर प्रजेनी पण तसं व्हायला पाहिजे. तर त्यासाठी ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून रामरक्षा म्हणायचं आहे. सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न करूया. आता एक आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त आज सर्वांनी एक संकल्प करूया. जे साधना करत नसतील त्यांनी आजपासून साधनेला सुरुवात करूया. जे साधना करतात त्यांनी अधिक साधना वाढवण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर जे साधना चांगली करतात तर त्यांनी धर्मकार्यामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करूया. हीच आजच्या दिनी आज आपण गुरूंच्या चरणी आणि रामरायांच्या चरणी संकल्प करूया. आणि हीच खरी आपल्या गुरूंच्या चरणी आजच्या दिनी कृतज्ञता ठरणार आहे. तर म्हणून सर्वांनी तो प्रयत्न करूया. प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपल्याला राष्ट्र आणि धर्म प्रसाराचे कार्य करण्याची सद्बुद्धी, भक्ती, बळ प्रदान व्हावं अशी मी श्री रामरायांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला श्री गुरूंचरणी विराम देते. सर्वांना भावपूर्ण नमस्कार.